भावना सकाळी लवकर आलो आणि लवकरच निघलो. आता वाजलेत 8:30. 9 वाजता आपल्याला तिथं पोहोचायचंय. अर्धा तासात पोहोचतो आपण परेलला, काय विषय नाही. भावना खाडी पुलाव आल्याशिवाय मुंबईत आल्यासारखं वाटत नाही बघा. भावना घाटल्याला पोहोचलोय. घेऊया महाराजांचा आशीर्वाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सिटीमध्ये भराई यायचं म्हटलं की पार्किंगचं महत्वाचं लपड असतंय आणि हे असे गल्ली बोळातले रोड त्यामुळे लपडा होतो, बाकी काय नाही. भावना गल्ली बोळातनं बाहेर पाडायचे घोटाळाच आहे. दिली मस्त पैकी मिसळ दावली, 1 रुपया नाही घेतला त्यानं. 1 नंबर काम केलंय. 1 नंबर ड्रायव्हर लोकांसाठी. इज्जत आहे, इज्जत. आजपासून इज्जत आहे पुढे मॉलला या. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं भावना एका नव्या व्हिडिओमध्ये. तर रात्री गावाला होतो. रात्री गावावरून आलोय कारण रात्रीच ऑर्डर घेतलेली भरायला जायला. तर आपण आता होतो वाशीला, सध्या निघलोय भरायला. तर आपल्याला भरायला जायचंय परेलला. परेलवरून भरून जायचंय बेंगलोरला. तर नवीन असा प्रवास आपला चालू होते, मुंबई टू बेंगलोर. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. भावना सकाळी लवकर आलो आणि लवकरच निघलो. आता वाजलेत 8:30. 9 वाजता आपल्याला तिथं पोहोचायचंय. अर्धा तासात पोहोचतो आपण परेलला, काय विषय नाही. तर चला ट्रॅफिकच्या पहिलं पोहोचून घेऊ, म्हणजे लपाडा होणार नाही काय, आणि लवकर भरून बाहेर पडू. भावना खाडी पुलाव आल्याशिवाय मुंबईत आल्यासारखं वाटत नाही बघा. बघू शकता वाशीच्या खाडी पुलाव आले. ट्रॅफिक काय तुरळकच नाही. पार्टीवाला अजून पोहोचलाच नाही. पार्टीवाला बोलला तुझ्या पहिलं पोहोचणार मी 8 वाजता आणि तुला लोकेशन पाठवतो, पण ते अजून विक्रोळीत अडकलेत. त्यामुळे झाला लपडा. काय विषय नाही, आपण पोहोचू शकतो. त्यांना म्हणजे विचारलं मी ॲड्रेस वगैरे, म्हणलं पोचतो मी. शहानायराला पोचायचं आहे म्हणलं पोचतो, काय विषय नाही. पण त्या पुढच्या रेसकोटच्या गेटवरनं जावं लागेल, तोच लफडा आहे. तर काय मला माहित नाही कुठल्या गेटवरून जावं लागतं आतमध्ये. शहानाराला आत घुसायचं माहिती आहे मला, पण हे बाहेर पडायला शहानाराकडनं पडायला लागतं. बघू आता कुठनं आहे, काय आहे, कसं आहे, रस्त्याला कळेल. भावना घाटल्याला पोहोचलोय. घेऊया महाराजांचा आशीर्वाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर चला ट्रॅफिक थोडंफार आहे. आता इकडे डायव्हर्ट होतं लेफ्टला. आपण जाणार सरळ. कारवाल्यांना सोडतात इकडून फ्रीवे वरून. आपण पण असलो सकाळी नसलो तर घुसतो आज जायचं असल्यावर. पण या टायमिंगला आपण इकडूनच जाणार आहे, कारण आपल्याला कुठं लांब जायचं. आपल्याला तर जायचं परेलला. बाकी पुढं जायचं असेल तर मग तिकडून घुसतो. जाताना तर आपण बघू फ्रीवेनं जाऊ, नाही तर मग इकडूनच येऊ. अजून प्रोग्राम नाही तसा, पण बघू कसं होईल तसं. पाहुणा दादरला पोचलोय, पण अजून काय पार्टीवाल्यांनी लोकेशन पाठवलं नाही. त्या आपण त्यांच्या आधी पोचलोय का काय काय माहिती. उगाच लवकर आलो मी. मला बोलले 9 वाजता पोचा, आम्ही 8 वाजता तिथं पोचतो आणि तुम्हाला लोकेशन पाठवतो. अजून त्यांचा फोन आलेला नाही. आता एकदा त्यांना दादरला थांबतो आणि फोन करतो, लोकेशन पाठवणार. परत मी जायचो तिसरीकडं आणि व्हायचा लफडा. एक पहिलेच 1 वे आहेत, त्यामुळे लपडं नको. भावना दादरला येऊन थांबलोय. त्यांना म्हणलं ट्रॅफिकच्या पहिलं लोकेशन तरी पाठवणार, तर कुठे यायचं ते तरी सांगायचं. बोलतात फिनिक्स मॉल. अरे फिनिक्स मॉलच्या तिथून गल्लीमध्ये आता. अरे पण कुठून काय कसं समजलं पाहिजे. फिनिक्स मॉल तर आपल्याला माहिती आहे पर्यंत, पण तिथून कुठल्या गल्लीतून घाला. परत तिथं आता इकडे रोडवरून जाम ट्रॅफिक राहते या टायमिंगला. त्यामुळे त्यांना म्हणलं ऍक्च्युअल लोकेशन पाठवा. मग मी आलो. तो लोकेशन पाठवतायत, ते पोचतायत, मग आपण पोचतो. असा घोळ आहे. चला करू 10 मिनिटं वेट, नाही तर मग निघून जाऊ. मग फोन करू त्यांना.
कारण ती गाडी चालवत होता, आपण तीनदा फोन करणार, वैताग देणार, तो लफडा होऊन जातो. एकदा सांगितलं की समजून जाईल, पण ते व्यवस्थित सांगणारा माणूस पण पुढचा व्यवस्थित सांगणारा पाहिजे, तर समजतं ड्रायव्हरला. नाहीतर मग सारखा फोन आहे, जाऊ इथं आलं, इथनं कुठं मारत आहे. मग ते कसं वाटतं, जरा इरिटेट वाटतं सारखं फोन करणं. त्यामुळे मग ते करायचं नाही. त्यामुळे त्यांना मला प्रॉपर लोकेशन पाठवतो, मला एकदाही कॉल येणार नाही, डायरेक्ट तिथं आल्यावरच येईल कॉल. म्हणून कार्यकर्त्यांना लोकेशन पाठवले आणि आपण आता इथून राईट मारतोय करी रोडवरून. मी इकडूनच मगाशी गेलो असतो तर ट्रॅफिक नसतं. आता बघू शकता कशी लाल रेष आहे. ट्रॅफिक राहतं या टायमिंगला त्या ब्रिजवर. लय राईट मारतो तिथे, बाकी पुढं मोकळा असेल अशा अपेक्षा. 2-2.5 किलोमीटर आहे इथून. गपाजप जाऊ, कोचून भरून घेऊ. त्यात तो पण म्हणलाय तरी पण अजून थांब तिथं फिनिक्सच्या तिथे येऊन. अजून काय मटेरियल खाली उतरलेलं नाही, आम्ही पॅकिंग करणार मग भरू. या असं पण असतं. सकाळी बोला शार्प 9ला पोच. काय सगळं खेळ जायचं. भावना मारले एंट्री. आता इथं पोस्ट ऑफिस कुठं तरी आहे, तिकडे आतमध्ये जायचं. इथं राईटला सरळ नो एंट्री आहे. राईटला कुठं आहे, चला राईट मारू आणि पोचू. सिटीमध्ये भरा यायचं म्हटलं की पार्किंगचं महत्वाचं लपड असतंय. आणि हे असे गल्ली बोळातले रोड, त्यामुळे लपडा होतो, बाकी काय नाही. आपलं नवी मुंबईत कसं टेन्शन नसतं, इकडे हे लपड जाम. म्हणून मी जास्त करून येत नाही सिटीत भरायला. आपलं वैयक्तिक भाडं असेल तरच येतो, आपण आता येतच नाही. चला कुठं आहे बाबा पोस्ट ऑफिस याच आतमध्ये. राईटला भाई, किधरे इकडं सगळं मार्केट आहे, टी शर्ट बिशर्ट वाल्यांचं. आलं पोस्ट ऑफिस. भाऊन गर्दीमुळे आणि गडबड होती, त्यामुळे काही व्हिडिओ काढू शकलो नाही लोडिंगचा. तर झाले लोड 100-150 किलोचं एकच बॉक्स आहे, बाकी छोटे छोटे पार्ट आहेत. गाडी अख्खी मोकळीच आहे. चला, मटेरियल जरा कॉस्टली आहे त्यामुळे निघून जाऊ. चला आता हा तो वन वेचा मला काय लपडा माहित नाही, बघू आता कुठून कसं बाहेर पडायचे. भावने गल्ली बोळातनं बाहेर पाडायचे, घोटाळाचा आहे सगळा. कुठून इथून लेप आहे, कुठनं लेफ्ट आहे. चला बघू कुठून आहे. तिकडून आतमध्ये घुसायचं आणि इकडून बाहेर पडायचं शहानारावरून. आला आता बाहेर, इथून काय राईट मारायचं की मग काय भुंगा फाईटच. तर चला झाले भरून, आता बघू कसं कसं निघायचं, कधी काय. संध्याकाळीच निघू आता, मग आता निघून जाऊ. असं पण काय, रात्रभर झोपूनच आलोय मी. रात्री निघलेलो घरातनं कराडवरून आणि झोपूनच आलोय. मस्त अशी झोप झाली, ट्रॅव्हल्सनं आलो त्यामुळे झोप झाली खट्टमध्ये. तर चला राईट घेऊ इथून, फटाफट ट्रॅफिक वगैरे पास करू, जाऊ वाशीला, मग बघू पुढचं पुढं. म्हणून ट्रॅफिक मधून बाहेर पडलो, लागलो एकदाच हायवेला. आता टेन्शन, आता भोंगा फाईट डायरेक्ट नवी मुंबई. चलो पोचलोय भावानं वाशीच्या खाडीच्या ब्रिजवर भरून. बघा ना, आपण 10 वाजता गेलो, 12 वाजता तर रिटर्न 2 तासात भिरकेट मागा आलेलो आहे. तो पण वेळ गेला नसता. सकाळी जरा त्यांनी लवकर पोचले असते ना तर लपडा झाला नसता. आतापर्यंत मला वाटतंय आपण लांब गेलो असतो, खोपोली क्रॉस केली असतो. तर चला बघत राहा, मस्त असा प्रवास होणार आहे आपला 1000 किलोमीटरचा बेंगलोरचा रेग्युलर. म्हणून भरून आलोय, डायरेक्ट लागलोय बघा एक्सप्रेसला. कुठंच टाइमपास केलेला नाही काहीच, कारण नॉनस्टॉप जाऊन उद्या खाली करायचं असं आपल्या डोक्यात आहे. उद्या ह्या टायमिंगला खाली करू गाडी, कारण परत लपड नको, त्यामुळे निघालोय. चला बिरकीट लावल्या बघा, आलोय बोगद्यात. कसं दिसतंय बोगद्यात, लाईटा बसवायला चालल्यात बघा, कार्यकर्ते झोपल्यात. होय काय. चला मस्त असा आपला प्रवास चालू झालाय भावानं, बघत राहा, मजा येणार आहे.
भावना मस्तपैकी नाश्ता केला एक्सप्रेसच्या फूड मॉलवर. कुठं थांबलो नव्हतो त्यामुळे सकाळी नाश्ता नव्हता केला, त्यामुळं मिसळ दाबली. आता म्हणलं संध्याकाळी जेव घरी जाऊन डायरेक्ट करायला. तर नवीन एक गोष्ट पाहायला भेटली. एक्सप्रेस मॉलवाल्याला महाग आहे म्हणून मी नेहमी शिवे देत असतो इथं या फूड मॉलवाल्याला. लय पैसे घेतात ते घेतात. पण तिथं मला आज पहिल्यांदा बघायला भेटलं, एका ड्रायव्हर आपलं बंधू होतं, त्यांनी सांगितलं की बाबा तिथं जाऊन गाडी नंबर सांग आणि जा आतमध्ये सगळं फ्रीमध्ये भेटते. तर मी गेलो तिथं, गाडी नंबर सांगितलं त्यांना आणि त्याने कुपन दिलं मला मिसळचं. आतमध्ये गेलो, त्यांना दाखवलं, त्यांनी मिसळ दिली. मस्तपैकी मिसळ दावली, 1 रुपया नाही घेतला त्यांना. 1 नंबर काम केलं याने, 1 नंबर ड्रायव्हर लोकांसाठी. इज्जत आहे, इज्जत. आजपासून इज्जत आहे फूड मॉलला. या नाही तर मी कायम शिवाय द्यायचं होतं. इज्जत फूड मॉलवाल्याला 100% भावांना. ड्रायव्हर लोकांसाठी चांगलं केलंय ना, फुल इज्जत भावा ड्रायव्हर कडून सगळ्या. तर सगळ्यांनी इथं थांबत जा, आपला गाडी नंबर सांगत जा आणि दाबून खात निघत जावा. तर सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच की ड्रायव्हर लोकांसाठी त्यांनी काहीतरी म्हणजे गाड्या थांबवतात येऊन, ट्रॅव्हल्सवाली, टुरिस्टवाली किंवा आपल्या गाड्या पकडा सगळ्यात, त्यांच्यासाठी त्यांनी ड्रायव्हर लोकांसाठी फ्रीमध्ये जेवण वगैरे किंवा किरकोळ अल्पहार असं ठेवलेलं आहे. तर तुम्ही आला तर कधी पण थांबला इकडं, तर त्या पलीकडे एक मॅडम आहे मगनलाल चिक्कीच्या शेजारी, तिथं जायचं, गाडी नंबर सांगायचा, कुपन घ्यायचं, आतमध्ये जायचं, मस्त दाबायचं, निघायचं. 1 नंबर. मला माहित नव्हतं, मला आज पहिल्यांदा समजलं. तर त्या भावासाठी पण धन्यवाद, ज्यानं आपल्याला सांगितलं त्यानं. काय विषय नाही, कारण मी शिव्या देऊन जायचो. आणि जर तुम्हाला काही कमी मध्ये खायचं असेल तरी ते कुपन दाखवून तुम्ही कन्सेशन मिळवू शकता त्याच्यावरती, असा विषय आहे. भारी संकल्पना आहे भावांची, सल्यूट. मस्तपैकी नाश्ता करून आपण लागलोय बघा घाटाला. आणि मस्त जरा कंटाळा आला होता बघा. त्या नका विषय कसा आहे, पिढीटर कधीतरी हाणलं तर चालतंय, काय विषय नाही. आता लावतो नका आणि घाट चढतो बघा. माझी फुल एनर्जीतला चढतोय बघा खावण्या. आज दिवसा आलोय घाटात म्हणून दाखवतो बघा. ह्यो बघा बोगदा झालाय नवीन कारवाल्यांसाठी. आपल्याला पण सोडणार त्यात ना, डायरेक्ट बोगदा झालाय जवळजवळ. मला त्या 8-10-12 किलोमीटरचा पड्यालाच निघतोय. कसा आहे त्या नका विषय ब्रिजवरनं, आणि आपण आता जातो या रोडनं. एकदा बोगदा झालाय घाटात जाम लागायची किरकिर नाही. कारवाली पहिली बंद झाली का नाही, मग टेन्शन नाही घाटात. कसं वे फिरा गार गार गार. आता कारच लय असतात सगळ्यात जास्त ट्रक आणि पेक्षा. त्यामुळं कार एकदा बंद झाले की ट्रकवाल्यांनी मोकळं झालं बघा. मोठ्या गाड्यामध्ये असते टेन्शनच नाही. तर चला जाण घाट मारो, आता मोकळा आहे. भावना दिवसा आल्यामुळं कमान मोकळी लागल्या लय दिवसातनं. आणि गाडी आपली आल्या बघा सिंगल टॉप मध्येच. कसा आहे हा बुंगा फाईट बोलते, घेरच बदलायला लागला नाही बघा. टाप मध्ये आल्या गाडी. नाद करती काय. हवालदार कुठं उभं थांबल्यात, उभं राहिल्यात बघितलं का. बराबर त्या कट्ट्या उभं राहिल्या. कोण येतोय राईटणार कोण कोटणार तेवढ्यावर ध्यान यांचं पक्का आहे बरं का. हा हे कॅमेरे बसवून सुद्धा ही उभं राहिले यांचं टार्गेट कम्प्लीट कराय. भारी काम आहे. माझ्या 4 वाजले तर आपण बरोबर पोहोचलोय बघा वाकडला. पुण्यामध्ये एंट्री मारले वाघाने. ह्या टायमिंगला ट्रॅफिक अजिबात नसणार. ट्रॅफिकच्या पहिलेच आपण पास करून जाणार तासभर आधीच. तरी पण नॉर्मल आहेच बरं का किरकोळ, काय विषय नाही, एवढं चालून जातील. तर चला जाण पुन्हा करूया पास. साडे 5 वाजलेत, आपण पोचलोय पारगाव खंडाळ्याला. आणि घाट चढायचा चालू आहे बघा. मोकळा झार घाट आहे. ह्या टायमिंगला ट्रॅव्हल्स नाही काय नाही, त्यामुळे ट्रॅफिक अजिबात नाही. त्यामुळे किती भारी वाटतंय बघा घाट चढायला. आता पुढं कुठं तर चहा घेऊ आणि मग कल्टी मारू. मला वाटतं घाट उतरून चहा प्यायला थांबू. इकडचा चहा जरा पांचडच लागतोय. गाडी एक साइड माल असल्यामुळे ना टर्निंगला गाडी उचलते एक साइडनं. खेळच आहे सगळा. मोकळा टायर फिरतोय राईटचा. एक लेफ्ट साईडला लोड आहे आणि राईट साईडला लोडच नाही, त्यामुळे सगळा घोळ होतोय. जसा लेफ्ट साईड टर्न मारली गाडी अशी उचलते एक साईड. आणि ती पीटी मला वाटतं मध्ये बांधावी. गाड्या आदळते म्हणले, चालना पण झाले रनिंगला. तर बघू शकता घाट. मला वाटतं नव्या घाटानं चालू झाला असेल वर चढायला, पण काय झालेलं नाही, जुन्यानंच चालू आहे. असं काय विषय नाही. जुना काय नवीन काय, आपल्याला काय
डांबरच आहे, कुठनं बी चाला. अण्णा चाललाय राईड धरून, त्यामुळे सगळा घोळ झालाय. सगळं ट्रॅफिक लागलं. त्यात कारवाली बघा, त्यांना तर काय पैसा लगता है कि पूरा घाट ही हमारा है, सबसे ज्यादा टोल हम दे और इनको रास्ता दे. क्या भाई, क्या रूल है, कौन बनाया? अभी मेरे मुंह में गाली आ रहा है, लेकिन छोड़ दिया भाई, छोड़ दिया तेरे को, जान दे. जिसने भी ये रूल बनाया ना, म्हणजे सगळ्यात जास्त रोड टॅक्स गाडीवाले आणि ट्रकवाल्याने भरायचा. परत तुम्हाला सांगतो, टोल टॅक्स पण सगळ्यात जास्त यांनाच आहे. आणि या कारवाल्यांना सगळ्यात जास्त गडबड जायची. आम्हाला पटकन जायचं आहे, किरकोळ टोल भरते दिन पळते ती. आणि जो मेन टोल डबल टिबल याचा 500 रुपये टोल असेल, ह्याचा हक्क काय पहिला घाट चढायला. मग मागणं तुम्ही 50 वाली. तर चला आपण घाट चढून घेऊया आता. चालू आहे बघा रिबेट. कसा आहे? कान 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 कान. फक्त गाडी लेपला असा टर्न हाणला का नाही, उचलतंय मागचं. इकडे टर्न मारला की बघा, आता लगे हळू घ्यायला लागत्या, नाहीतर याची एक साईड टांगा कुत्र्यागत करायची. कसा आहे घाटाचा सीन? भाऊन वेळेला आलोय, कंटाळा आला, जाम चहा प्यायला थांबलोय. चहा घेऊन निघू आता. डायरेक्ट आता घरीच थांबणार, आता कुठून थांबणार नाही. तर चहा प्यायला ना डायरेक्ट घरी. चला भावना, अशा तर ना आणेवाडीलाच आपला दिवस मावळलेला आहे. आणि घ्या सूर्यनारायणाचं दर्शन जाता जाता. मार कल्टी बाबा, उद्या भेटू नवीन प्रवासात. भावना आपण पोचलोय आणेवाडीच्या टोलवर, आणि इथून अजून आपल्याला लागतो बरोबर घरी पोचायला 1 तास. गाडी लयच आदळते राव. ते काय लपडा आहे बघितलं पाहिजे. थांबलेलो मला लक्षातच नाही आलं. तिथं 2-3 फॅमिली मेंबर भेटले, त्यामुळे ते लक्षातच गेलं बघायचं खाली काय लपडा आहे. चलो अबे टोल क्रॉस करते है. स्ट्रॉबेरी काय आहे बरं का इकडं. आमच्या इकडे मिळतेच, त्यामुळे काय कमीच नाही स्ट्रॉबेरीची. महाबळेश्वर. चला घेऊ टोल क्रॉस करून झपाझप पोचू डायरेक्ट घरी. पाहुणे उमरजला पोचलोय आता. इथनं पुढं राहो, सगळा बादगाड रोड आहे, नको वाटतं जायला घराकडं. ते चरीगाव मधनं रातचं ट्रॅक्टर चालू असते, त्यामुळे तिकडून घालायची इच्छा होत नाही. काय अवघड आहे. ह्यात पण साहेब उभा आहे बरं का एंट्री घ्यायला. आईला खेळच आहे. असल्या खराब रोड मध्ये तुम्हाला द्या. अवघड आहे राव यांचं, कसं वयाचं. तर चला आणलाय टन, झपाझप पोचू आणि लगेच निघणार आहे. आपण काय थांबणार नाही. चलो भावना, पोचलोय गावाच्या जवळ. आमची गँग निघाल्या खेळायला. KPL लीग चालू आहे, कोडोली प्रीमियर लीग. तिकडं टीम आहे आपली खेळायला. सगळी गँग निघाल्या कर्फ्यू घेऊन. आपल्याला काय नशिबात नाही, आपण निघालोय एका रेषेत बेंगलोर. नाद नुकता करायचा आणि बघायचा. तर चला भावांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.